देवांश आणि सईचं लग्न झालेलं असतं आणि नंतर ते दोघे घरी येतात. देवांशची आई व बहीण आणि घरातील इतर नातेवाईक या दोघांचं ते धुमधडाक्यात स्वागत करतात. याची बहीण आणि निशा सईचं दार अडवते व एक छान असा उखाणा घेऊन घरात प्रवेश कर असं म्हणते. सई सुंदर असा उखाणा घेऊन घरात पहिलं पाऊल टाकत प्रवेश करते आणि घरात जमलेली सर्व मंडळी त्यांचा वेलकम करत टाळ्या वाजवत त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करतात. आता लग्नानंतरचे सर्व विधी झालेले असतात. संपूर्ण विधीमध्ये सई अगदी गप्प गप्प असते. सायंकाळ होते आणि सर्वांचं जेवणही होते आणि या ठिकाणी देवांश सईला घेऊन त्याच्या रूममध्ये येतो. लग्नाची पहिलीच रात्र असते त्यामुळे सई खूप घाबरते. देवांश तिला असं टेन्शनमध्ये बघून तिच्याजवळ येतो आणि तिला दिल्या घेतल्या वचनांची जाणीव करून देत असतो. तू शांतपणे रूममध्ये झोप व तू इथे खूप सुरक्षित आहेस हे सांगून देवांश बेड शेजारी असलेल्या सोफ्यावर जाऊन झोपतो. तर त्यांचे लग्न होऊन आता 4-5 दिवस झालेले असतात. घरच्यांच्या इच्छा खातर देवांश व सई हनीमूनला जाण्याची तयारी करत असतात. बॅग पॅक करत असताना देवांशला कांद्या पोह्याच्या कार्यक्रमा दिवशी त्या दोघांचं बोलणं झालेलं आठवत असतं. सई देवांशला मला तू लग्नाला नकार दे असं सांगते. देवांश सईला विचारलेलं असतं की मी तुला नकार का द्यावा असं तुला का वाटतं. यावर सई आता खूप खुश असते. देवांशच्या आईच्या इच्छेखातर देवांशने सईसोबत लग्न केलेलं असतं. दोघांचे पॅकिंग करायची आवराआवर होते आणि दोघेही आता हनीमूनला जायला निघतात. प्रवासाचा निम्मा टप्पा पार होतो तेव्हा सई तिच्या मनात जे काही आहे ते बोलू लागते. सई ही लहान असताना तिच्यासोबत अतिप्रसंग हा घडलेला असतो. त्यामुळेच तर पुरुषाच्या स्पर्शाचा सल्ला सईला खूप तिरस्कार आणि पुरुष याबद्दलची भीती तिच्या मनात निर्माण झालेली असते. देवांशच्या सईचं सगळं बोलणं ऐकून घेतो आणि महत्त्वाचं म्हणजे तिला समजूनही घेतो. देवांश सईची खूप काळजी घेत असतो. याच्यासोबत तर सईला खूप सुरक्षित वाटत असतं. आता या दोघांमध्ये आता थोडी थोडी मैत्री होऊ लागते. सई व देवांशची 4-5 दिवसाचा मुक्काम करून आता घरी परततात. तर देवांशचं नेहमीप्रमाणे आता ऑफिसला जायची सुरुवात करतात. तर सई घरीच असते आणि घर सांभाळू लागते. देवांशला आता सईची खूप सवय होऊ लागते आणि हळूहळू देवांश सईच्या प्रेमात पडू लागतो. त्यांच्या मनातल्या गोष्टी पण तो मात्र सईला सांगत नाही. रोजच्या आज सवयीने मात्र सई आता देवांशच्या जवळ जाऊ लागली. तर तिच्याही मनात देवांशच्या बद्दल फिलिंग्स निर्माण झाल्या होत्या. परंतु सई मात्र देवांशला काहीच सांगत नाही. आता ऑफिसच्या कामासाठी देवांशला काही दिवसासाठी बाहेरगावी जावे लागते. ते दोघे आता एकमेकांपासून दूर जाणार हे त्या दोघांनाही मान्य नसतं. परंतु ते दोघेही त्यांच्या मनात एकमेकांबद्दल जे प्रेम वाटत आहे ते दाखवत नाही. देवांश हा त्याची बॅग पॅक करत असताना तर सईचा चेहरा पाहतो आणि तिच्या चेहऱ्यावर त्याला जे काही जाणवते त्यामुळे देवांश मनातल्या मनात जरा खुश होतो. देवांश सईचा निरोप घेतो आणि तो जायला निघतो. देवांशला जाऊन 2-3 दिवस झालेले असतात. देवांशची आता ऑफिसची कामही झालेली असतात. तर रूममध्ये शांतपणे सईचा विचार करत बसलेला असतो. त्याचा मोबाईल हातामध्ये घेतो आणि सईला व्हिडिओ कॉल करतो. इकडे सई ही देवांशच्या येण्याची वाट पाहत बसलेली असते. तेवढ्यात तिचा फोन वाजतो आणि सई फोन हा रिसीव करते. दोघांमध्ये बोलणं सुरूच असतं. पण देवांश पहिल्यांदा मात्र घरच्यांची विचारपूस करतो. सई आणि देवांशच्या बोलण्यात एकमेकांबद्दलची ओढ
त्या दोघांनाही आता जाणवू लागलेले होते. सई देवांशला विचारते की तुम्ही परत कधी येणार आहात. या प्रश्नावर देवांश तिच्याकडे पाहतच राहतो आणि तू आता काय बोललीस ते परत बोल असं सांगतो. आणि देवांश सईकडे एकटक पाहत राहतो. देवांशच्या बोलण्याने आणि त्याच्या पाहण्याने सई मात्र लाजली होती आणि आता ती मान खाली घालू लागते. तर देवांशचं तिचं हे साजरं रूप मात्र डोळ्यामध्ये साठवून ठेवतो आणि तिच्याकडे पाहत बोलतो. बोल ना सई, सांग ना, अजून तुला काय काय वाटते. यावर सई जरा लटक्या आवाजात प्रेमाने बस हां, काहीच नाही अहो. यावर देवांश सईला बोलतो, मग ठीक आहे, मी अजून काही 10 दिवस येत नाही. इतके दिवस मी कशी काय दूर राहणार तुमच्यापासून. सईचं हे सर्व बोलणं ऐकून देवांशला तर मी स्वप्न पाहत आहे असं वाटत होतं. त्याच्या कानावर विश्वासच बसत नव्हता. तर देवांशने सईला हळुवारपणे आवाज दिला, ऐक ना सई, मी तुला हवं आहे ना नक्की. सईने फक्त हो म्हणत मान हलवली आणि देवांशने त्या क्षणी बेडवर एक जोरात उडी मारली व आय लव्ह यू सई असे जोरात ओरडतो. त्यानंतर ते दोघेही एकमेकांना काहीच न बोलता एकमेकांकडे पाहत असतात. तेवढ्यातच सईची सासूबाई म्हणजे देवांशचे आई सईला जेवण्यासाठी आवाज देतात. सासूबाईचा आवाज ऐकून सई भानावर येते व मी फोन ठेवते, आत्ता मला आई जेवणासाठी बोलावत आहेत असं सांगते. यावर देवांश सईला बोलतो, सई नको ना ग जाऊ. सई फक्त देवांशकडे पाहत गालातल्या गालात हसते. देवांश सईला बोलतो, तुला हसायला येत आहे. विचार माझे इकडे काय हाल होत आहेत. देवांश एक दीर्घ श्वास घेतो व सईला बोलतो, म्हणतो की तुला माझ्यावरच्या प्रेमाची खात्री पटली आहे ना. देवांश सईच्या डोळ्यात डोळे घालून विचारतो. यावर सई फक्त लाजते आणि होकारार्थी मान डोलावते व देवांश सईला बोलतो, सई मी तुझ्या समोर आल्यानंतर तरी तू तुझ्या मनात जे काही आहे ते मला सांगशील ना. यावर सई पुन्हा एकदा लाजते आणि देवांशला हो बोलते. तर इकडे जेवणाच्या डायनिंग टेबलवर सईची सगळेजण वाट पाहत असतात. सई बाहेर आल्यावर देवांशचा छोटा भाऊ आणि बहीण सईची चेष्टा करत असतात. तिला देवांशवरून चिडवत असतात, दादा एवढं काय बोलत होता. वहिनी तुला दादाची खूप आठवण येते का असं ते दोघे सईला चिडवत असतात आणि सई लाजत असं काही नाही असं बोलते. सगळेजण एकत्र जेवण करण्यासाठी बसतात. सईचे सासरे म्हणजे देवांशचे बाबा सईला विचारतात, देवांश कधी परत येणार आहे, तुला काही बोलला का. यावर सई म्हणते की 4-5 दिवसात येईल असं सांगितलं आहे. जेवण झाल्यानंतर सई किचनमधील सर्व काम आवरून नंतर रूममध्ये येते आणि ती मोबाईल लगेच हातात घेते. पाहते तर तिला देवांशने खूप सारे मेसेज पाठवले होते. सई सगळे मेसेज वाचते व मनातल्या मनात खूप खुश होते आणि ती मशीनच बोलू लागते की मनाशीच बोलू लागते की यांच्यासारखा आपल्याला नवरा मिळणं हे आपलं भाग्यच आहे असं म्हणून हात जोडून सई देवाचे आभार मानत असते. देवांशचा विचार करत करत सई झोपी जाते. सकाळ होते व नंतर सईला जाग येते व ती हातात मोबाईल घेते व देवांशला गुड मॉर्निंग असा मेसेज पाठवते आणि सई आता फ्रेश होऊन किचनमध्ये आलेली असते. सगळेजण ब्रेकफास्ट करत असतात. तेवढ्यातच दरवाजाची बेल वाजते तर लगेचच सई उठते आणि दरवाजा उघडते. पाहते तर काय, तिच्या समोर देवांश उभा असतो. देवांशला पाहून सई मोठ्याने ओरडते, अहो तुम्ही. सईला वाटते की क्षणभर ती स्वप्नच पाहत आहे. देवांशला दारात पाहून
आनंदाने सईला कळत नाही की मी कसं रिॲक्ट व्हायला पाहिजे. सईचा एवढा आनंदी चेहरा पाहून देवांश हा एकदम खुश झाला होता. तो तिच्याकडे एकटक पाहत होता. सईच्या सासूबाई आवाज देत असतात, विचारतात की कोण आहे सई, आणि ते दोघेही सासूबाईच्या आवाजाने भानावर येतात. यावर सई मोठ्याने देवांश आलेत असं सर्वांना सांगते. देवांशचे नाव ऐकून किचनमधले सर्व लोक उठून हॉलमध्ये येतात. देवांशचे आई बाबा देवांशकडे पाहतात आणि बोलतात, अरे वा, सरप्राईज. देवांश आई बाबांना नमस्कार करतो व सई देवांशच्या हातातील बॅग घेऊन बेडरूममध्ये जाते. तो आई बाबांशी गप्पा मारतो आणि फ्रेश होण्यासाठी बेडरूममध्ये येतो. तसेच सई त्याच्यासाठी पाण्याचा ग्लास घेऊन येते. देवांश आल्यामुळे सईच्या चेहऱ्यावरचा आनंद हा ओसांडून वाहत होता. ते देवांशला स्पष्टपणे दिसत होता. तो येऊन तिच्या समोर उभा राहतो आणि पाहतो तर सई खूप लाजते आणि ती मान खाली घालून उभी राहते. खरं तर या क्षणी देवांशला आता सईला एक घट्ट मिठी मारावीशी वाटते, पण तो त्याचा सगळा मोह आवरतो. तो तिच्या समोर हाताची घडी घालून उभा राहतो आणि विचारतो, म्हणाली होतीस ना आपण भेटल्यावर उत्तर देणार होतीस ना, घे, मी आलो आहे आता तुझ्या समोर. सईला अगदीच लाजल्यासारखे होत होते. तिच्या छातीची धडधड वाढली होती. देवांश मात्र आता सईकडे एकटक पाहत होता. तिची अवस्था समजून घेत होता. देवांश कडे पाहिलं आणि विचारलं, तुम्ही यासाठी माझ्याकडे धावत आला आहात? हो, अजून वाट पाहू शकत नाही ग सई मी. देवांश सईच्या अजून जवळ येत बोलला. तर जवळ येतात सईच्या हृदयाची धडधड अजून वाढलेली होती. हे देवांशला जाणवत होते. तो सईला बोलतो, सई बोल ना, माझ्याबद्दल सांग ना, तुला काय वाटते ते. सईला नेमकं कसं व्यक्त करावं हे तिला कळत नव्हतं. देवांश सईच्या उत्तराची वाट आतुरतेने पाहत होता. सई काहीही न बोलता देवांशला घट्ट मिठी अशी मारते. देवांशसाठी तो एक सुखद धक्का होता. ती त्याला घट्ट मिठी मारेल असं त्याला वाटलं नव्हतं. तसेच देवांशनेही सईला घट्ट मिठीत घेतले होते व तिच्या केसांवरून मायेने हात फिरवला. त्याने तिचे हनुवटी वर उचलली व तिच्या डोळ्यात पाहत विचारले, सई आता तरी सांग ना मला. सई देवांशकडे पाहत बोलते की माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे आणि मी असं तुम्हाला सोडून नाही राहू शकत. सईच्या तोंडून हे असे बोलणे ऐकून देवांशने तिची मिठी आणखीनच घट्ट केली वर त्याने तिच्या कपाळावर आपले ओठ टेकवले आणि म्हणतो की मला कधी भेटेन तुला, असं मला झालं होतं. देवांशने सईचे कान त्याच्या हृदयाला लावले आणि म्हणाला की बघ माझं हृदय किती धडधड करते. सई लाजतच त्याच्यापासून दूर होणार तेवढ्यातच देवांशने त्याच्या हाताची पकड अगदीच घट्ट केली आणि तो सईला सांगतो की आता तुला माझ्यापासून अजिबात दूर होऊ देणार नाही. तेवढ्यातच देवांशची आई देवांशला आणि सईला आवाज देते व ते दोघेही जेवणासाठी किचनमध्ये येतात. आई अगदी प्रेमाने देवांशसाठी ताट वाढते. घरातील सगळे लोक गप्पा मारत जेवण करत असतात. देवांश आपल्या घरातील मंडळींना सांगतो, आज संध्याकाळी पुन्हा माझी फ्लाईट आहे. ऑफिसच्या कामानिमित्त मला अजून तिकडे 10 दिवस राहावे लागत आहे आणि आता मी जाताना सईला माझ्यासोबत घेऊन जाणार आहे. त्यावर देवांशचा छोटा भाऊ म्हणाला की एवढ्या लवकर धडपड करत कशाला आला आहेस मग लगेच. यावर देवांश सईकडे पाहत बोलतो, थोडंसं महत्त्वाचं काम होतं म्हणून यावं लागलं. तर सई लाजून खाली बघत असते. तर सर्वांचे लवकरच जेवण आटपलेली असतात व सई व देवांश त्यांच्या बेडरूममध्ये येतात. तर सई तिचे बॅग पॅक करायला घेत असते
दोघांची आवराआवर सुरूच असते आणि दोघे नंतर आई बाबांचा आशीर्वाद घेतात व जायला निघतात. फ्लाईटमध्ये सईने देवांशच्या खांद्यावर डोकं ठेवलेलं असतं. त्याचा हात हातात घेत दोघांचा प्रवास सुरू होतो. दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद होता. दोघांचेही चेहरे खुललेले असतात. तसेच दोघेही एका आलिशान हॉटेलवर येऊन पोचतात. तर सई मात्र एवढे मोठे हॉटेल पाहून खूप खुश होते व तिला खूप आनंद झालेला असतो. या सगळ्या चिंता दोघांच्या दूर झालेल्या असतात. ते दोघेही एकमेकांच्या सोबत आहेत ही भावना त्यांना सुख देत असते. दोघेही रूममध्ये येतात आणि फ्रेश होतात. सई ही आरशासमोर उभी असते. देवांश तिच्या चेहऱ्यावर आलेली केसांची बड मागे सारत तिच्याकडे एकटक पाहत असतो. सई देवांशला काहीतरी बोलणार तेवढ्यात देवांशने तिच्या ओठांवर बोट ठेवले व डोळ्यांनी खुणावून रूमचा दरवाजा वर डू नॉट डिस्टर्बची अशी पाटी लावली. सईच्या जवळ येऊन त्याने तिला उचलून बेडवर झोपवले. देवांश सईच्या अगदीच जवळ गेला तर त्याने सईच्या ओठांवर प्रेमाची मोहर नोंदवली व ते दोघेही पूर्णपणे एकमेकांशी एकरूप झाले. देवांशने सईवर निखळ प्रेमाचा वर्षाव केला. त्याच्या हळूवार प्रेमाने सईला आजपर्यंत वाटणारी पुरुष स्पर्शाची भीती दूर झाली. प्रेमाची खरी व्याख्या आज सईला नव्याने कळत होती. देवांश व सईच्या संसाराला नव्याने सुरुवात झाली. तर ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्कीच सांगा. कथा आवडली असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.